सचिन, ज्याला गॉड ऑफ क्रिकेट म्हटलं जातं, त्याने हे केवढं फेस केलं त्याच्या काळात. म्हणजे सचिन ज्या काळात आउट ऑफ फॉर्म गेला 4 ते 6च्या दरम्यान, त्यासाठी तेंडुलकरचा टी काढून एंडुलकर केलं गेलं होतं, किंवा खूप त्याच्यासाठी सचिन बद्दल हे सगळं. आणि त्याने ऍक्च्युली बघशील तर त्याने जनरेशनल ट्रोलिंग फेस केलेलं आहे. म्हणजे त्याने दगडफेकी पासून पोस्टर काय करण्यापासून सोशल मीडियावर आता ग्रिप वाला त्याने सगळं फेस केलेलं. सो ही हॅज गॉन थ्रू अलॉट माझ्या मते. सो त्याच्या काळात सचिनचं जे त्याने टेनिस एल्बो म्हण किंवा त्या फेस मधनं तो गेला. सो सचिनने पण हे एक्स्ट्रीम सहन केलं. तो त्यामध्ये ते आपल्याला दिसतं की तू तिथे परमनंट काहीच नाहीये. सचिन म्हणा, द्रविड म्हणा, गांगुलीचं बघा, मला अजूनही प्रॉमिनंटली लक्षात 2004 ची जी सिरीज होती जेव्हा गांगुलीला कॅप्टन्सीवरनं सॅक केलं गेलं, ग्रेग चॅपलने सॅक केलं होतं, तेव्हा जेवढं मला लक्षात आहे ग्रेग चॅपलला देशाचा सपोर्ट होता की गांगुलीला काढा, कारण 3च्या वर्ल्ड कपला इंडिया हरली होती आणि त्यानंतर गांगुलीचा एक लीन पॅच चालू होता, त्याला काढा. मग ग्रेग चॅपलच्या कोचिंग अंडर जेव्हा इंडिया हरायला लागली, जेव्हा गांगुलीला परत घेतलं, तेव्हा अचानक इमोशनल वेव्ह आली की गांगुली टीम मध्ये पाहिजे. ती अख्खी वेगवेगळी, आताच हे चॅपलला शिव्याच घालतात. सो थोडं रिझल्ट ओरिएंटेडच येते, म्हणजे की आज तू हिरो आहेस, उद्या तू झिरो आहेस, युवराज सिंग म्हणाला होता तसंच. सो तसं क्रिकेटमध्ये राहिलेलं की खूप जास्त इमोशनल अटॅचमेंट आहे. ती एका बोलल्या टॉक्सिक होते खूप जास्ती, माझ्या मते टॉक्सिक आहेच ती, इन्क्लुडिंग आपल्यात पण खूप जास्ती. आपण पण आपल्या आवडत्या क्रिकेटर्सना सोडून दुसऱ्यांना ट्रोल करतो. खास करून IPL चालू झाल्यावर ते चालू होतं की रोहितचे फॅन्स, विराटचे फॅन्स, मग धोनीचे फॅन्स आले. आता इंडियाचे फॅन्स नाहीच राहिले.